नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा डिफरन्शियल इक्वेशन मधला आपल्याकडे एक टाइप आहे सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. तर बघा सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मधले एक्झाम्पल काय आहे? व्हेरीफाय दॅट y इज इक्वल टू log x इज अ सोल्युशन ऑफ x into d square y by dx square plus dy by dx is equal to 0. म्हणजे बघा तुम्हाला y इज इक्वल टू log x ला कसं व्हेरीफाय करायचंय? x into d square y by dx square plus dy by dx is equal to 0 या फॉर्म मध्ये. बघा एकदम एक्झाम्पल खूप सोपं आहे. y is equal to log x. चला याला म्हणा इक्वेशन नंबर 1. आलं लक्षात? बघा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x we get. बघा y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. आलं लक्षात? बघा डिवाइडचा जो x आहे आपण काय करू, ह्या साइडला मल्टिपलला पाठवून देऊ. बघा काय झाला तो x into dy by dx is equal to 1. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. हे व्हेरीफाईड करायचंय, अजून तर काही व्हेरीफाईड झालेलं नाहीये म्हणून अगेन डिफरन्शिएट करू. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू x we get. बघा u into v. बघा u into v चा तुम्हाला लागेल तर फॉर्म्युला मी लिहून दाखवतो. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ u into v म्हणजे हा प्रोडक्ट रूल आहे m1 मधला. बघा u as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ u. बघा हा एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यानुसार आपण इथे u into v अप्लाय करणार आहोत. बघा हा x म्हणजे आपल्याकडे u आहे आणि dy by dx म्हणजे आपल्याकडे v आहे. तर बघा u into v काय म्हणता येतो? u as it is म्हणजेच x as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजेच dy by dx. त्यानंतर प्लस v as it is म्हणजे dy by dx as it is and derivative of u means x is equal to 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. आलं लक्षात? u into v नुसार आपण याच्यामध्ये फॉर्म्युला पुट अप केला. म्हणजे बघा x as it is derivative of dy by dx plus dy by dx as it is derivative of x is equal to 0. बघा पुढे x as it is dy by dx चा डेरिव्हेटिव्ह d square y by dx square plus पुढे बघा dy by dx as it is x चा डेरिव्हेटिव्ह 1 is equal to 0. बघा नेक्स्ट स्टेप x into d square y by dx square plus 1 ने dy by dx ला जर मल्टिपल केलं तर तो dy by dx राहणार आहे is equal to 0. बघा आपला आन्सर व्हेरीफाईड झालाय. बघा x into d square y by dx square plus dy by dx is equal to 0. बघा असे व्हेरीफाईडचे जे काही सोल्युशन आहेत आपल्याला हे 4 मार्कासाठी एक्झाम साठी येत असतात. लक्षात ठेवा, व्यवस्थित प्रिपरेशन करा आणि 4 मार्क इथं मिळवा. नेक्स्ट एक्झाम्पल बघा व्हेरीफाईड दॅट y is equal to e raised to m sin inverse x is the solution of differential equation. बघा 1 minus x square into d square y by dx square minus x into dy by dx minus m square y is equal to 0. बघा हे आन्सर आपल्याला इथे आणायचं आहे. तर बघा काय करा, y is equal to e raised to m sin inverse x. तर याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1. बघा इथे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू x we get y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. बघा इथे e raised to x चा डेरिव्हेटिव्ह अप्लाय करा. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x च राहतो, त्याच्यामुळे इथे पण e raised to m sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह e raised to m sin inverse x and to be continued डेरिव्हेटिव्ह m sin inverse x. बघा पुढे dy by dx is equal to e raised to m sin inverse x. बघा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचं आहे. m कॉन्स्टंट आहे, sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon under root 1 minus x square. आलं लक्षात? बघा पुढे ही डिवाइडची जी टर्म आहे लेफ्ट साइड जाताना ती काय होईल, मल्टिपल ला जाईल. म्हणजे बघा अंडर रूट 1 minus x square हा कोणाला मल्टिपल ला गेला, dy by dx ला इज इक्वल टू बघा m as it is into e raised to
m sin इनवर्स x. बघा अशा पद्धतीने आलाय. ही डिवाइडची टर्म आहे, या साइडला मल्टिपल ला गेली आणि इकडे बघा m ऍज इट इज e रेज टू m sin इनवर्स x ऍज इट इज. बघा याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 2. बघा अगेन डिफरन्शिएट करू. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू x we get. बघा आता इथे तुम्हाला आता u into v चा फॉर्म्युला माहिती आहे. आता u तुमच्याकडे √1 - x² आणि dy/dx तुमच्याकडे v आहे. तर बघा u into v च्या फॉर्म्युल्यानुसार u ऍज इट इज म्हणजेच 1 - x² ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ dy/dx प्लस dy/dx ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ √1 - x². आलं लक्षात. बघा पुढे इज इक्वल टू इथे मी खाली लिहितो बघा m ऍज इट इज इनटू e रेज टू m sin इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह e रेज टू m sin इनवर्स x. आलं लक्षात. and to be continued derivative m sin इनवर्स x. आलं लक्षात. बघा स्टेप बाय स्टेप बघत चला. इथे बघा ही जी साइड आहे बघा तिथे √1 - x² आपण ऍज इट इज घेऊ. √1 - x². बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह इथे dy/dx चा. dy/dx चा डेरिव्हेटिव्ह d2y/ dx² प्लस dy/dx ऍज इट इज प्लस dy/dx ऍज इट इज. बघा इथे कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे तुम्हाला √1 - x² चा. तर अशा वेळेस आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे √x. √x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 √x. बघा इथे 1/2 √x म्हणजे 1/2 √1 - x². यासाठी तुम्हाला सर्व डेरिव्हेटिव्ह लर्न असणे गरजेचे आहे. and to be continued derivative 1 - x². and to be continued derivative 1 - x² is equal to. बघा ही एक टर्म आपल्याकडे राहिलेली होती बघा. थोडं मी इथे घेतो तिला कंटिन्यू करतो. बघा ही टर्म ऍज इट इज m into e m raised to sin inverse x ऍज इट इज. बघा m into e raised to m sin inverse x ऍज इट इज. इथे बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ m sin inverse x चा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. म्हणजे m कॉन्स्टंट sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1/√1 - x². बघा आता अशा पद्धतीने आपण याला यांचे डेरिव्हेटिव्ह काढून घेतले. बघा पुढे परत स्टेप बाय स्टेप जाऊया. √1 - x² ऍज इट इज त्याला इनटू d2y/ dx² प्लस dy/dx ऍज इट इज इनटू 1/2 √1 - x² इनटू बघा 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. पुढे बघा -x² चा डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजे तो झाला -2x. पुढे बघा इज इक्वल टू ही एक टर्म बाकी m इनटू e रेज टू m sin इनवर्स x ऍज इट इज. इथे बघा m इनटू 1/√1 - x². आलं इथपर्यंत लक्षात. आता आपण काय करू बोथ साइड मल्टिपल बाय 1 - √1 - x² करू. बघा बोथ साइड मल्टिपल बाय √1 - x². बघा एक्झाम्पल थोडं लेंदी पण खूप सोपं आहे. स्टेप बाय स्टेप बघितलं तर नक्कीच तुम्हाला समजेल. बघा काय करतोय मी बोथ साइड मल्टिपल बाय √1 - x². बघा ह्या जर रूटला मी ह्या रूटने परत मल्टिपल केलं तर रूट निघून जातो. काय होतं 1 - x² इनटू d2y/ dx² प्लस इथे बघा इथे पण बघा 2 विल गेट कॅन्सल. ह्या टर्मला बघा मधल्या टर्मला पुन्हा काय होतोय √1 - x² मल्टिपल होतोय. मल्टिपल आणि डिवाइडचा 1 - x² इथे कॅन्सल होणार आहे. लक्षात घ्या काय होतं मायनस आणि प्लस. इथे आता मायनस करा. ही स्टेप व्यवस्थित बघा. इथे जर पुन्हा √1 - x² ह्या टर्मला मल्टिपल झाला तर √1 - x² √1 - x² विल गेट कॅन्सल होतो. इथे 2 विल गेट कॅन्सल झाला. प्लस मायनस मायनस झाला. लक्षात ठेवा इथे कोण आहे x इनटू इथे कोण उरणार आहे dy/dx. बघा जे
बाकी राहिले ते मी इथे लिहून घेतलं. पुढे बघा e रेज टू m इंटू m काय झाला तो m स्क्वेअर. आलं लक्षात. इथे बघा ह्या टर्मला जाऊन 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 मायनस एक्स स्क्वेअर काय होणार इथे कॅन्सल होऊन जाणार आहे. ही पण टर्म तुमची काय झाली निग्लेक्ट झाली. इथे बघा कोण उरलं फक्त e रेज टू m sin इनवर्स x. बघा नेक्स्ट स्टेप 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर मायनस x इंटू dy बाय dx. इथे बघा m स्क्वेअर इंटू बघा e रेज टू m sin इनवर्स x. बघा e रेज टू m sin इनवर्स x म्हणजे कोण y. आलं लक्षात. चला त्या y ला इकडे आतमध्ये घ्या इज इक्वल टू इकडे 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर मायनस x इंटू dy बाय dx मायनस बघा इज इक्वल टू तिकडे प्लस मध्ये साइन होती तर आतमध्ये घेतल्यामुळे काय आली मायनस म्हणजे m स्क्वेअर y इज इक्वल टू 0. बघा अशा पद्धतीने आपले आन्सर व्हेरीफाईड झाले. बघा 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर मायनस x इंटू dy बाय dx मायनस m स्क्वेअर y इज इक्वल टू 0. बघा एक्झाम्पल खूप लेंदी आहे पण ते खूप सोपं आहे. स्टेप बाय स्टेप जर बघितलं तर नक्कीच तुम्हाला कळेल. आणि एमएसबीटी साठी येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्ही हे एक्झाम्पल करूनच जा. नेक्स्ट एक्झाम्पल व्हेरीफाईड दॅट y is equal to sin log x is a solution of differential equation. बघा आपण काय व्हेरीफाय करून द्यायचं आहे y is equal to sin log x कडनं x square into d square y by dx square plus x into dy by dx plus y is equal to 0. बघा y is equal to sin log x. तर याला म्हणा इक्वेशन नंबर 1. त्यानंतर बघा डिफरन्शिएटिंग with respect to x we get y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. बघा sin x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो cos x. इथे काय आहे sin log x म्हणून डेरिव्हेटिव्ह होतो cos log x. and to be composite derivative to be continue log x. बघा कंपोजिट फंक्शन आल्यामुळे काय आलं sin log x चा डेरिव्हेटिव्ह निघाला cos log x and to be continue डेरिव्हेटिव्ह log x. इथे बघा dy by dx is equal to cos log x into log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. आलं लक्षात. पण आपल्याला व्हेरीफाईड काय करायचं आहे x स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर प्लस x इंटू dy बाय dx प्लस y इज इक्वल टू 0. मग आता काय करा डिवाइडची एक टर्म आहे या साइडला त्यांना ती मल्टिपल ला जाईल म्हणजे x इंटू dy बाय dx इज इक्वल टू cos log x. बघा याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 2. तर बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू x we get आणि लक्षात u इंटू v. बघा u इंटू v च्या रूलनुसार आपण करूया u ऍज इट इज म्हणजेच x ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे कोण dy बाय dx प्लस dy by dx as it is and derivative of x. आलं लक्षात. इथे मी u into v असा एक प्रोडक्ट रूल आपण अप्लाय केला डेरिव्हेटिव्हचा. इथे बघा cos log x. मग त्यासाठी तुम्हाला cos x चा डेरिव्हेटिव्ह माहिती असणं गरजेचं आहे. cos x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे निघतो मायनस sin x. मग इथे cos log x असल्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह निघाला मायनस sin log x and to be continue डेरिव्हेटिव्ह log x. आलं लक्षात. बघा पुढे x as it is into इथे बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ dy by dx. dy by dx चा डेरिव्हेटिव्ह बघा d स्क्वेअर y by dx स्क्वेअर. त्यानंतर बघा प्लस हा dy by dx as it is प्लस dy by dx as it is. डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1 is equal to माइनस sin log x आणि log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. आलं लक्षात. बघा नेक्स्ट स्टेप काय नेक्स्ट स्टेप वाढवून घेऊ आपण x इंटू डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx इज इक्वल टू मायनस sin
log x into 1 upon x as it is. बघा पुढे आपण काय करू, हा जो डिवाइडचा जो x आहे तो बोथ साइड म्हणजे काय करू, इकडच्या साइडला आपण मल्टिपल ला नेऊ. म्हणजे लक्षात ठेवा x into बघा x ब्रॅकेट x into d square y by dx square plus dy by dx is equal to minus बघा कोण इथे sin log y. बघा sin log y कोण दिसतं तुम्हाला y, म्हणून या ठिकाणी आपण काय टाकला y, आणि इथला हा डिवाइडचा x इथे मल्टिपल ला. बघा स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या. x into x x square into d square y by dx square plus x into dy by dx. लक्षात घ्या या x नी इथल्या टर्मला मल्टिपल केलं आणि या पुढच्या टर्मला आपण मल्टिपल केलं इज इक्वल टू मायनस y. बघा नेक्स्ट स्टेप x स्क्वेअर into d square y by dx square plus x into dy by dx इकडचा इज इक्वल टू मायनस साइन आहे आतमध्ये घ्या तो झाला प्लस y इज इक्वल टू 0. बघा बरं आपले आन्सर व्हेरीफाईड झाले की नाही. बघा x स्क्वेअर into d square y by dx square plus x into dy by dx plus y is equal to 0. बघा खूप असे सोपे सोपे एक्झाम्पल असतात, फक्त थोडीशी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसची आपल्याला आवश्यकता आहे.